तुम्ही जर कधी RWवर मॉक टेस्ट लावत असाल, तर मी तुम्हाला सांगणार आहे, की आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क पाहिजे होते. ज्यानं तुम्ही म्हणजे तुम्हाला तुमची लेव्हल समजेन, की आपली लेव्हल काय आहे. तर आजच्या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला जर समजा 120 ते 125च्या मधात मार्क असतील, तर तुम्ही म्हणजे तुमची आवडती पोस्ट घेऊ शकता आजच्या मॉक टेस्टमध्ये. कारण की आजची मॉक टेस्ट एक्झाम लेव्हलची होती. आजच्या मॉक टेस्टमध्ये असं भारी काही नव्हतं जास्त. कारण की मी सुरुवातपासून RWAच्या जेव्हापासून ह्या फॉर्म पण आले नव्हते, तेव्हापासून मॉक टेस्ट सोडत आहोत. तुम्हाला माहीत आहे की RWA किती भारी आहे आणि किती सोपी टेस्ट टाकते. तर तर काही-काही टेस्ट खूप भारी टाकते आणि काही-काही टेस्ट एक्झाम लेव्हल आणि ईझी टाकते. म्हणजे जास्त ईझी नसतातच RWAच्या टेस्ट. जर तुम्हाला तुमची खरी लेव्हल चेक करायची असेल, तर तुम्ही टेक्स्टबुकवर हे देत जा, टेस्ट देत जा. कारण की त्याच्यावरून तुम्हाला समजेल की आपल्याला पेपरात किती मार्क मार्क पडू शकतात. आणि मॉक टेस्टमध्ये समजा जर कमी मार्क पडत असतील तुम्हाला, तर घाबरू नका. कारण की मॉक टेस्ट फक्त हा एक आईना दाखवते, की तुम्ही सध्या कोणत्या लेव्हलमध्ये हे ते करत नाही, की तुम्हाला एक्झाममध्ये एवढेच मार्क पडतील. फक्त असं आहे, की त्याच्या आसपास 5-10 कमी जास्त असे मार्क पडू शकतात तुम्हाला एक्झाममध्ये. जसं की आजमध्ये आपल्या मॉक टेस्टमध्ये 137.5 मार्क पडले. माझे 70 बरोबर आहेत आणि 10 चुकले. मागच्या हप्त्यामध्ये जे टेस्ट झाली होती, त्याच्यात मला 124 मार्क होते. त्याच्या मागच्या हप्त्यात जे टेस्ट झाली होती, त्याच्यात मला मार्क 122 होते. माझा स्कोअर असा डे बाय डे असा इन्क्रीज होऊन राहिला. पण RWवर असं आहे, की या हप्त्यात जर 137 मार्क पडले, तर जरुरी नाही की पुढच्या हप्त्यात बी 137 मार्क पडतीलच. पुढच्या हप्त्यात मला 120 बी पडू शकतात. पण मार्काईवर काही नाही भावांनो. फक्त तुम्हाला सांगतो, की RWवर टेस्ट सोडसाल तुम्ही, तर तुमचं 80 ते 90च्या दरम्यान पर्सेंटाईल राहायला पाहिजेत. पर्सेंटाईल म्हणजे तुम्ही टॉपच्या किती पोरं येता. म्हणजे समजा जर 1,00,000 पोरांनी टेस्ट सोडवली, तर तुम्ही कमीत कमी 15,000 पोरं इथे यायला पाहिजेत. 15,000 ते 20,000 पोरं इथे यायला पाहिजेत. तर तुम्ही तुमचं सिलेक्शन निश्चित होऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या आवडती चांगली पोस्ट बी भेटून जाईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, की चांगला अभ्यास करा आणि डेली एक मॉक टेस्ट सोडा आणि डेली एक मॉक टेस्ट टेक्स्टबुकवर सोडा आणि RWवर दर हप्त्याची एक टेस्ट सोडा. कारण की RWवर समजते तुम्हाला की तुम्ही सध्या कोणत्या लेव्हलमध्ये चालू आहे. त्याच्यात लय मोठे पोरं एकखट्ट्या टेस्ट देतात म्हणून. आणि याच्यात समजत नाही एवढं. कारण की टेक्स्टबुकवर काही-काही टेस्टमध्ये लय पोरांनी टेस्ट दिल्यात आणि काही-काही पोरं काही-काही टेस्टमध्ये फक्त 2-2, 4-4 हजार. कारण की मी त्याच्यात कमीत कमी 200 मॉक लावले असतील आतापर्यंत. मी लगातार 1 वर्ष झाले समजा 10 महिने झाले SSC GDचाच अभ्यास करू राहिलो. म्हणून मला एवढे मार्क बी पडतात भावांनो. माझे आज गणितामध्ये 17 बरोबर होते आणि रिझनिंगमध्ये 19, हिंदीत बी 19 होते बरोबर आणि अधिक लगे ते आपल्या GKमध्ये 15 बरोबर होते माझे. मी GKसाठी ते आपल्या जुनी बॅच करेल आहे. रोजगार विथ अंकितवरची नवीन सरची. त्याच्यात 70 सेट आहेत. त्याच्यातले मी 35च सेट करेल आहेत भावांनो. कारण की ते सेट पुढे करणं लय जिव्हार येत जात. त्याच्यामुळे मी राहू दिले ना. आता मी GS निधी नावाचं बुक आहे माझ्याजवळ जुनं, ते वाचतो. यंदा काही माझा पेपर निघाला नव्हता भावांनो. मला फक्त यंदा 75 मार्क होते. याच्या अगोदरच्या भरतीत माझा पेपर निघाला होता. त्याच्यात मला चांगले मार्क होते, पण मी मेडिकलमध्ये कटलो होतो. पण भावांनो तुम्हाला सांगतो, मेडिकलमध्ये जर समजा तुम्हाला आतापासून जर फिट व्हायचं असेल आणि तुमच्या हातावर टॅटू-गिटू असेल, तर काढून घ्या. कारण की मी स्वतः टॅटूमध्ये कटेल आहे भावांनो. टॅटू निघते भावांनो लेझरनं. तुम्ही लेझरनं आताच टॅटू काढून घ्या. जर टॅटू ठेवसान हातावर, तर तुम्हाला 100% म्हणजे 99% काटायचे चान्स आहेत. जर मेडिकल घेणारा चांगला माणूस असला समजा, तर त्यानं काही विचार केला की बाबा जाऊ द्या याला फिट करा, तसं तुम्ही फिट होऊ शकता. नाही तर तुम्ही फिट होऊ नाही शकत. आणि आजच तुम्हाला सांगून देतो मी, की तुम्ही टॅटू काढून घ्या. कारण की मी टॅटूमध्ये कटेल आहे. मी तुम्हाला याच्यात फोटो बी लावून देईन की बाबा मी कोणत्या टॅटूमध्ये कटेल आहे. आता मी टॅटू रिमूव्ह केला, पण थोडा दिसते. समजा भरती येईपर्यंत चालला जाईन याची उम्मीद आहे मला. कारण की मी त्याच्यावर लय वेळा लेझर केला. आता माझा लय घट्ट टॅटू होता. आता जाईनच समजा तो. तर तुम्ही आजच्या मॉक टेस्टमध्ये भावांनो, जर तुम्ही समजा
समजा नवीन अभ्यास चालू करेल असेल तर तुम्हाला जर 100च्या वर मार्क आहेत, समजा 110 मार्क आहेत तर चांगले आहेत. त्याच्यापेक्षा जर कमी आहेत तर तुम्हाला ध्यान द्यायची जरूरत आहे. तुम्ही समजा तुम्हाला कोणत्या विषयात मार्क कमी पडून राहिले, समजा जर जे तुमचे प्रश्न चुकून राहिले ते एका याच्यावर लिहून घ्या. समजा जर तुम्हाला गणितातले कोणते कोणते चॅप्टर भारी चालले त्याच्यातले प्रश्न लिहून घ्या. ते प्रश्न लिहून घेतले की तुम्ही त्या चॅप्टरवर तशा प्रश्नावर बुकमधून म्हणा अधिक लागे त्या याच्यातून म्हणा आपल्या प्रॅक्टिस सेटमधून ते बरोबर सॉल्व करून पहा. कारण की जे तुम्हाला येतात तुम्ही जर तेच सॉल्व करसाल तर तुमचा मॉकमध्ये स्कोर वाढणार नाही. जे तुम्हाला येत नाही तुम्ही त्याच्यावर काम करा. आणि तुम्ही जर समजा हे करत राहायसान की आपल्याला जे येतात सोपी ते करू आपण बरोबर, तर त्यानं काय होऊन जाईल माहीत आहे काय, ते तुमचे चॅप्टर जे समजा वीक आहेत ते वीकच राहतील आणि जे चांगले आहेत ते अधिक चांगले होऊन जातील. मग त्यांना स्कोर वाढणार नाही, कारण की पेपरात तर सगळ्याच चॅप्टरमधून प्रश्न विचारतात ना. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमचे जे चॅप्टर वीक आहेत त्या चॅप्टरवर काम जास्त करा आणि जे चॅप्टर समजा चांगले व्हायला आहेत त्याच्यावर कमी काम केलं चालते. आणि हिंदीमध्ये जर समजा तुमचे पर्यायवाची शब्द नाही तर मग तत्सम शब्द असेच काही चुकत असतील तर ते म्हणजे त्याच्यावर जास्त ध्यान द्या. कारण की पर्यायवाची शब्द हे सोपी विषय आहेत, हे चुकू द्यायला नाही पाहिजेत. हे जर चुकले तर मग आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर होत असतो. आणि जी केमध्ये जर तुमचे समजा जर 10 प्रश्न बरोबर येत असतील तर ठीक आहे, त्याच्यापेक्षा जर कमी येत असतील बरोबर तर तुम्हाला कसं त्याच्यावर ध्यान द्यायची जरूरत आहे. आणि सांगतो तुम्हाला RWAवरची दर हप्ती टेस्ट लावत जा. पण टेक्स्टबुकवरची दररोज एक टेस्ट लावत जा. ज्याचा सिलेबस कंप्लीट होईल त्यानं, ज्याचा होईल नाही त्यानं हप्त्यातून 1 किंवा 2 टेस्ट टेक्स्टबुकवर आणि दर हप्तीची ही टेस्ट समजा अर्धा ज्याचा होईल आहे त्याचा सिलेबस कंप्लीट. आणि भावांनो जर तुम्ही जर अभ्यास कंटिन्यू करसान तर SSC GDच्या भरत्या कंटिन्यू चालू राहतात तर तुमचा पेपर निघेन. नाही तर तुम्ही काय म्हणसान मी पेपर आता जागा निघल्या आता अभ्यास करतो, तर भावांनो तसा पेपर निघणार नाही आहे. कारण की SSC GDमध्ये पेपरची लेवल थोडी हाय असते, जे आपल्या महाराष्ट्रातल्या पोट्टेले जरा हाय वाटते. म्हणून तुम्हाला सांगतो भावांनो मी की याच्या समजा आता तुम्हाला हे असेल की बा यंदा आपला पेपर निघत नाही आणि आता काही अभ्यास करायला पुरत नाही, तर असं करू नका. कंटिन्यू अभ्यास चालू राहू द्या. पुढच्या बारीनं यंदा नाही निघलात तर पुढच्या बारीनं असं सोचायचं की आपण टॉप केलं पाहिजे. नाही काही तर मग आपल्या आवडची CISF, कोणाची बी CISFच पहिली पोस्ट प्रिफरन्स असते. ते CISF भेटायला पाहिजेत कमीत कमी आपल्याला, असा काहीतरी तुम्ही विचार कर जा. चला भावांनो बाय, भेटू आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये.